नमस्कार फ्रेंड्स, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअल अवेकनिंग या गोष्टींबद्दल बोलते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि दर आठवड्याला टॅरो कार्डचे मेसेजेस, एंजेलिक मेसेजेस हे मी तुमच्यासाठी घेऊन येते. हे जेनेरिक मेसेजेस आहेत, त्यामुळे जे काही तुम्हाला रेझोनेट होतील तेवढेच घ्या आणि बाकीचे मेसेजेस सोडून द्या. तर बघूया या वीकची आपल्या सगळ्यांना काय रीडिंग येते आहे आणि मेसेजेस आपल्या सगळ्यांसाठी काय आहेत. ओके, सो 2 कार्ड आलेले आहेत आपल्याकडे, लेटिंग गो आणि एंजेलिक, एंजल्स ऑफ 4 डिरेक्शन्स. ओके, सो दोन्ही कार्ड आपल्याला असे काही मेसेजेस येत आहेत आपल्या गाईड्सकडून की काही गोष्टींना आपण जे होल्ड करून ठेवतो किंवा काही गोष्टींना आपण जे पकडून ठेवतो, जे आपल्याला रेझोनेट करत नाही आहेत आता, किंवा ज्या गोष्टी सोडायची वेळ आलेली आहे, भले ते इमोशनल लेवलला असो किंवा आपल्या माइंडमध्ये काहीतरी गोष्टी चालू असतील ज्या आपण सोडत नाही आहोत, कंटिन्यूअस त्या गोष्टींबद्दल आपण विचार करत आहोत, किंवा इमोशनल लेवलला काही गोष्टी असतील, काही इमोशन्स असतील जे आपल्याला सोडणं आवश्यक आहे, लेट गो करणं आवश्यक आहे. सो अशा गोष्टी लेट गो होत आहेत, म्हणजे ती एनर्जी आहे की ती गोष्टी लेट गो होतील. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की आता या गोष्टी स्वतःहूनच जेव्हा लेट गो होत असतात तेव्हा आपल्याला जस्ट अलाव करायचं असतं त्यांना लेट गो व्हायला. जस्ट आपल्याला शांत काम राहून जे काही जात आहे आपल्या लाईफमधनं ते जाऊ देत, कारण जोपर्यंत जुन्या गोष्टी जात नाहीत तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये नवीन गोष्टी पण येत नाहीत. सो नवीन गोष्टींसाठी जागा करायसाठी हे कार्ड आलेलं आहे की अशा प्रकारची एनर्जी आहे की ऑटोमॅटिकली काही गोष्टी आपल्या लाईफमधनं निघून चाललेल्या आहेत. फिजिकल लेवललासुद्धा असतील किंवा काही काही लोक मे बी रिलेशनशिप्समध्ये काही काही इश्यूज येत असतील, रिलेशनशिप्स तुटत असतील किंवा फ्रेंड्स आपले दुरावत असतील, काहीही होत असेल, किंवा फिजिकल लेवलला आपण कुठली जागा सोडत असो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून जात असो. सो अशा कुठल्याही गोष्टी असतील आपल्यासोबत होत असतील तर तशीच एनर्जी आहे ॲक्च्युली. सो तशाच गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके, सो या गोष्टी कधी कधी अनकम्फर्टेबल पण असतात. कुठलीही गोष्ट सोडणं ही थोडी अनकम्फर्टेबलच गोष्ट असते, पण आपण जर का या एनर्जीला आपण सपोर्ट केला, आपण जर का त्याला म्हणतात को वर्किंग विथ द युनिवर्स आपण ज्याला म्हणतो, की ज्या काही एनर्जी आहे आणि आपण गोष्टी घडत आहेत तर त्याला आपण सपोर्ट केला किंवा त्याच्या बरोबरीने आपण राहिलो, त्या गोष्टींच्या बरोबरीने, तर आपल्याला गोष्टी अतिशय सोप्या होतात. सो गाईड्सचं आपल्या हेच म्हणणं आहे की जे काही जात आहे, जे काही लेट गो होत आहे ते चांगल्यासाठी आहे. सो अजून नवीन गोष्टी लाईफमध्ये येण्यासाठी आहे. सो त्याला तुम्ही लेट गो करा. दिस इज ऑल सपोर्टेड बाय आवर एंजल्स. आपल्याभोवती जे काही देवदेवता असतात आपल्याला सपोर्ट करत असतात आणि आपले एंजल्स असतात आणि आपल्याला गायडन्स असतो, एंजेलिक गायडन्स. सो सगळ्या डायरेक्शननी आपल्याला याच्या बाबतीत हेल्प होत आहे. सो कितीही डिस्कम्फर्टिंग आपल्याला ती सिच्युएशन वाटली, लाईक कोणासाठी छोटी गोष्ट असू शकेल जी लेट गो करायची, कोणासाठी खूप मोठी गोष्ट असू शकेल जी लाईफमधून चालेल, तरी आपल्याला सपोर्ट आहे, आपल्याला गायडन्स आहे असे आपले एंजल्स आपल्याला सांगत आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. आपले मास्टर्स, एंजल्स, सपोर्ट हा नेहमी आपल्यासोबत आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये खूप स्ट्रॉंग सपोर्ट आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, असं आपल्याला मेसेज आहे. ओके, ओके, हे त्याच्यासाठीच होत आहे. सी, टू बिल्ड अ सॉलिड ग्राउंड. ओके, सो कधी कधी गोष्टी आपण लेट गो करतो कारण किंवा लेट गो होत असतात कारण आपल्यासाठी काहीतरी घडत असतं, काहीतरी टू समथिंग न्यू शुड बी बिल्ड ऑन अ सॉलिड ग्राउंड. त्यामुळे पण कधी कधी अशा गोष्टी होतात की आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात किंवा नॅचरली त्या गोष्टी सुटत राहतात. सो अशा गोष्टी होत राहतात. ओके, ऑल्सो टू शाईन युअर लाईट. कधी कधी काही काही गोष्टी लेट गो करून आपण जास्ती ब्राईटर होतो किंवा आपल्याला त्याच्यामधनं लेसन्स मिळतात किंवा आपल्याला
त्या गोष्टींमधनं काहीतरी असं मिळतं की जे आपल्या पर्सनल ग्रोथसाठी खूप आवश्यक असतं. ओके. सो दॅट्स हाऊ थिंग्ज आर हॅपनिंग टू शाईन युअर लाईट. ह्या ज्या सगळ्या नवीन गोष्टी घडत आहेत लाईफमध्ये किंवा ज्या जुन्या गोष्टी जात आहेत लाईफमध्ये, याचा एकमेव उद्देश आहे की टू शाईन युअर लाईट. जे काही नॅचरली गोष्टी घडतात किंवा होतात त्याच्यामधनं नक्कीच काहीतरी उद्देश असतो जरूर. आणि तो उद्देश जरी किती सध्या अनकम्फर्टेबल गोष्टी वाटत असल्या तरी त्याच्यामधनं जो काही आपण निघणार आहोत किंवा आपण जे बाहेर पडणार आहोत त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडणार आहोत ते 100% म्हणजे आपल्या इनर ग्रोथसाठी आणि आपल्या पर्सनल ग्रोथसाठी या गोष्टी सध्या खूप बेनिफिशियल असतील असे आपल्याला आपले गाईड्स सांगत आहेत. ओके. सो हे काही आपली आजची रीडिंग होती आणि छान होती रीडिंग. तर तुम्हाला आपल्याला सपोर्ट आहे. शुअर गोष्टी चेंज होत आहेत. आपल्याला सपोर्ट आहे आणि या गोष्टीतनं जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे असं एक खूप छान पॉझिटिव्ह आपल्याला आज मेसेज आपल्या युनिवर्सने दिलेला आहे. सो हा मेसेज किती लोकांना तुम्हाला रेझोनेट होतं आहे बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणाशी शेअर करायचं असेल ते देखील शेअर करा. थँक्यू सो मच. अशीच पुढची रीडिंग घेऊन मी पुढच्या आठवड्यात येते. तोपर्यंत नमस्कार.